कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी हे असे वेफर्स बनवले जातात. हो, तर हे कसले आहेत? फणसाचे वेफर्स आहेत आणि आपल्याकडे सुद्धा आपण काल बनवलेले होते. तर मी काल व्हिडिओसुद्धा टाकला आहे. याचा लाँग व्हिडिओ आहे आणि माझ्याकडनं एक चूक झाली ती म्हणजे आम्ही फणस काढताना जो काही व्हिडिओ मी केला होता तो मला म्हणजे टाकताच आला नाही. मेन म्हणजे मला कळालंच नाही. ते घाई गडबडीत टाकून गेलं, त्याच्यामुळे ते राहिलं. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर इथे बघा आपले गरे आहेत ते मस्तपैकी तळायचं काम चालू आहे आणि आम्ही मस्तपैकी झाडावर जाऊन हे बघा फणस आहेत आपले. पहिल्यांदा हा फणस लागलेला आहे. तो हा व्हिडिओ मला लाँग व्हिडिओमध्ये टाकता आला नाही. मेन म्हणजे मला कळालंच नाही. त्याच्यामुळे पटकन व्हिडिओ अपलोड झाला आणि मग गेला. त्याच्यामुळे तुम्हाला इथे बघायला मिळतं पप्पाने इथे मस्तपैकी फणस काढला. आता हा कापा आहे की बरका आहे तो तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर तुम्ही लाँग व्हिडिओ बघा. मी देते खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक. तर इथे बघा मस्तपैकी फोडून वगैरे झालं आणि छानपैकी चीक आहे. त्याच्यामुळे नुकताच काढलेला फणस असल्यामुळे त्याला चीक असतो. ताजवाडीचा फणस आहे तर त्याला चीक खूप होता. तर अशा पद्धतीने ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात फणसाचे गरे वगैरे तळले जातात आणि मेन म्हणजे याचा व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हे महागसुद्धा मिळतात बाजारामध्ये. तर हे आपण घरच्या घरी तळणार आहोत आणि कशामध्ये तळणार आहोत हे तुम्हाला लाँग व्हिडिओमध्येच बघायला मिळेल. तर एकदम जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तिथं मस्त की परातीला तेल वगैरे लावून मस्तपैकी आता मी गरे काढणार आहोत. याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला A to Z रेसिपी बघायला मिळेल का मी कसं केलं, काय केलं. तर चला बाय बाय.